नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपला इंदोरमध्ये तिसरा दिवस आहे आणि काल आपण ओंकारेश्वरमध्ये होतो। काल आपली 5:30ची ट्रेन होती, त्यामुळे आपण ओंकारेश्वरमध्ये दर्शन घेतलं आणि तिकडनं पटापट एकदम घाईघाईत निघालो। ममलेश्वरला सुद्धा आपल्याला जायला नाही भेटलं आणि नर्मदाच्या तीरावर सुद्धा आपल्याला जायला नाही भेटलं। तर तिकडनं घाईघाईत निघालो, पण इंदोरपर्यंत येईपर्यंत आपली ट्रेन निघून गेलेली आणि त्यानंतर काही पुन्हा ट्रेन नव्हती, त्यामुळे काल रात्री आम्ही इथेच राहिलो। तर आज सुद्धा संध्याकाळी ट्रेन येत नाही, सकाळी इथनं ट्रेन नाही आपल्याकडे मुंबईला जाण्यासाठी। तर आता दिवसभर करायचं काय, तर आता आम्ही इकडे इंदोर स्टेशनचाच हा परिसर आहे तो एक्सप्लोअर करणार, थोडाफार नाश्ता वगैरे करा। आता उठलो आम्ही सकाळी, तर आता नाश्ता वगैरे करायला खाली जाऊ। तर बघूया आता खालचं कसं आहे वातावरण इकडचं। काल रात्री जेवलोसुद्धा आम्ही इकडे, जेवणसुद्धा थोडंफार चांगलं होतं हॉटेलमध्ये। तर आता नाश्ता करूया आणि पुन्हा एकदा दुपारचं जेवणसुद्धा करायचं आणि इकडचा थोडा परिसर एक्सप्लोअर करूया। ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे, पायल हॉटेल, एकदम बेकार हॉटेल आहे। आम्हाला रात्री काहीच ऑप्शन नव्हतं त्यामुळे आम्ही तिथे घेतलं। तर इकडच्या ई रिक्षा बघू शकता आणि हा एक ब्रिज आहे आणि ह्याच्यात पलीकडे स्टेशन आहे, इंदोर स्टेशन आहे याच्या पलीकडे आता। आणि इथे एक बस स्टॉप आहे जिथून सगळीकडे जाणाऱ्या बस सुटतात। आता बघूया आपण नाश्त्याला काय भेटतं। इथे पानचं दुकान आहे, पान तर काल यांनी खाल्ले, पान चांगलं होतं वाटतं, मधनी पान आहे बघू शकता। इथे स्टेशनच्या बाहेरच आहे। काल रात्री इथे पान आणि आईस्क्रीम खाल्ली होती आम्ही। आता या इकडच्या बस बघू शकता, जसं आपल्याकडे ST बसेस किंवा बेस्टच्या बसेस असतात तशा या इकडच्या बस आहेत। आता ही बस चालली आहे उज्जैनला, बघू शकता इकडे। इथे ट्रॅकचं दुकान आहे कपड्यांचं। कुठं जायचं आपल्याला? सराफा मार्केट। तर आता आम्ही सराफा मार्केटला जाणार आहे। त्या दुकानाला ॲड्रेस विचारला, कुठून जायचं? हा ब्रिज चढून वरतून क्रॉस करून जायचं। हा ब्रिज बघू शकता, पडायला आल्यासारखं वाटतं, एवढं डेव्हलप वाटत नाही इकडे काय, स्टेशनच्या बाहेरचा एरिया। या इकडे स्टेशन आहे बघू शकता। काय ना भैया, आता हा ब्रिज स्टेशनच्या वरचा ब्रिज आहे, तो क्रॉस करून आपण पुढे जाणार आहे आणि तिकडे त्या साईडला थोडा अर्धा तास चालत सराफा मार्केट आहे। पण मी व्हिडिओमध्ये बघितलं ते रात्रीचं चालू असतं। आता बघूया आपल्याला तिथे जाऊन काय भेटतंय। सराफा मार्केटमध्ये जाताना आपल्याला एक बिल्डिंग दिसलेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे ही बिल्डिंग आहे, 1961ची आहे बिल्डिंग। हे जुनं बांधकाम इकडे सुद्धा अजून आहे, तसं ते सगळंच जुनं वाटतंय। बँक ऑफ बडोदा, ही बँक बघा बंद पडलेली वाटतं बँक, गवत लागले बाहेरून सगळं। बँक ऑफ बडोदा। 11:15 वाजलेले आहेत दुकानं, पण बरीचशी दुकानं अजून सुद्धा ओपन नाही। आजूबाजूला बघू शकता ते बंद करतात, ते रात्रभर चालू आहे। हे बघू शकता अजून दुकानं बंदच आहेत। या साईडला सुद्धा बघू शकता काय काय दुकानं ओपन झालेली आहेत। मालगंज पुढे हा रस्ता जातो मालगंजला। आता मित्रांनो ही पुढे एक बस दिसेल तुम्हाला, हे आपल्या इकडच्या बेस्टच्या बसेस आहेत, तशी ही बस आहे इकडची, तशी ही बस आहे इकडची। पण इकडचा कंडक्टरचे कपडे आपल्या कंडक्टरचे कसे असतात तसे नाही, घरचे कपडे घालून येतात। काल आम्ही ज्या बसने आलो त्याचे कपडे घरचे कपडे घालून आलेले कंडक्टर। तर इकडची अशी सिस्टीम आहे। हाय तो कंडक्टर हाय करते। मला वाटतं इकडे मार्केट चालू झालेलं आहे। हे बघ इथे काहीतरी दिसतंय, फळभाज्या वगैरे आहेत इकडे। समोर भाजी मार्केट दिसतंय। इथे आता भाजी मार्केट चालू झालेलं आहे। लसूण कशी आहे? तसं आहे।
50 का पाव मारो, 30 का पाव मारो। लालबाग का राजा 50 का पाव और ये 30 का पाव होता है। का पाव है। तर इकडे सगळे बघू शकता फळं वगैरे विकायला आहेत। पूर्ण फळ मार्केट आणि भाजी मार्केट आहे। गाला नंबर सुद्धा प्रत्येकाच्या गाल्यावरती गाले नंबर आहे 16, 17, 18 आणि त्यांची नावं। आतमध्ये आणि आतमध्ये अजून मोठं मार्केट दिसते ते आता बघूया आपण आतमध्ये जाऊन। तर इकडे बघू शकता ये एक तरफ से तुम भी पकाओ, ये इधर नीचे रखा, नीचे रखो नीचे। अरे पडलं ते। आज मेरा भाई तर ही सब्जी मंडी भाजी मंडी जे काय बोलतात ते आहे। मला ते पेरू आहे जे आपण तिकडे खाल्लं। पेरू आहेत का इथे? तेव्हा तिकडे फळ आहेत संत्रे आहेत। आता आपल्याला इथे महाराजा खटीक उद्यान हे लागलेलं आहे इथे बघू शकता। आता आपण तुम्हाला खटवांग उद्यान महाराजा खटवांग। आता आपण आतमध्ये जाऊया उद्यान दाखवूया। हा क्या नाही नाही इकडचे प्रत्येक रिक्षावाले म्हणजे आपल्याला कुठे जायचं नसेल तरी कोणालाही म्हणजे रस्त्याने जो चालतोय त्याला विचारतच जातात की कुठं जायचंय कुठं जायचंय। कोणाला जायचं नसेल तरी पण त्याला विचारतात कुठं जायचंय कुठं जायचंय। पण ते कोणाला जायचं असेल तर लोक स्वतःहून विचारतील ना, हे रिक्षावाले स्वतःहून येऊन विचारतात। तर असा छोटासा गार्डन आहे, जास्त मोठा नाही आणि तिकडे एक ब्रिज होता पण त्या ब्रिजवरती जायला रस्ता नाही। ती मगाशी नदी दाखवली त्या नदीवरचा तीच नदी ते पुढे येते आणि तिथे ब्रिज आहे याच्यावरती गार्डनमध्ये सुद्धा। तर आता आपण गार्डनमधनं बाहेर जाऊया आपल्या मेन मोटिवकडे सराफा मार्केट। तिथे आतमध्ये दत्ताचं मंदिर आहे मित्रांनो, जाऊया दत्ताच्या मंदिरात। पुढे पण एक मंदिर आहे, हे पुढे मोठं मंदिर आहे काय एकच आहे ते? आता दत्ताच्या मंदिरात येतोय आपण। दत्तगुरूंचं मंदिर तर बंद आहे इकडे, तर बाजूला छत्रेश्वर महादेव मंदिर आहे आणि पाठीमागे तलाव आहे। तलाव नाही आपली तीच मगाची नदी आहे। नदीची अवस्था खूप बेकार आहे, सगळं सांडपाणी याच्यातच जातं वाटतं। खाली सुद्धा एक मंदिर आहे। तर इकडे छत्रेश्वर महादेव मंदिर आहे, तर आता आपण ते बघूया। कृष्णपुरा छत्री हे होळकरांनी महत्त्वाच्या लोकांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी समाधीस्थळ म्हणून या वास्तू बांधल्या होत्या, ज्यामुळे त्यांना होळकर छत्री म्हणून ओळखले जाऊ लागले। तिन्ही छत्री राजवाडा या शहराच्या राजवाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे, जो होळकर राजवंशाने बांधला होता। छत्र्यांची स्थापना करणारे शक्तिशाली घराणे होळकर हे मूळचे
मराठा साम्राज्यातील एक लहान कुळ होते. ते धनगर जातीचे होते, ज्याचा उगम महाराष्ट्रात झाला होता. कौन आया आपको करने के लिए? मेरे बच्चे भी ऐसे पूरी देर से बोल रहे हैं कि भैया को देखा है. नहीं नहीं, मुंबई में देखा होगा. मुंबई से आए हम. हाँ आपका एनजीओ है क्या? हाँ जी जी. बताइए आपके एनजीओ के बारे में. उन्मुक्त आनंद मानव सेवा संस्था है. यहाँ पर 22 बच्चे रहते, 10 ओल्ड पर्सन रहते. ये सारे आश्रम के बच्चे हैं. Say hi. Hi. अंकल ये कहाँ है? कार्ड थँक्यू. आराम से. मराठा साम्राज्याचा भाग असताना होळकरांनी मुघल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला. तथापि 1818 मध्ये तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर आणि त्यानंतर मराठा साम्राज्याच्या पतनानंतर होळकरांनी इंदोरमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने एक संरक्षित राज्य स्थापन करण्यास सहमती दर्शवली. या राजनैतिक हालचालीमुळे होळकर राजवंशाची स्थापना झाली, ज्याने 1948 मध्ये भारतीय स्वातंत्र्यापर्यंत इंदोरवर राज्य केले. कृष्णपुरा छत्री 19व्या शतकाच्या मध्यात होळकर राजघराण्यातील मृत सदस्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली होती. प्रसिद्ध लष्करी नेते यशवंतराव होळकर यांच्या पत्नी आणि मल्हारराव होळकर द्वितीय यांच्या आई कृष्णाबाई होळकर यांच्या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आले आहे. इंदोर राज्यातील राज्यकर्त्यांचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले गेले त्या ठिकाणी या इमारती बांधल्या गेल्या. या संकुलात 3 छत्री आणि 5 समाधी स्थळे आहेत. जागेच्या मागच्या बाजूने पायऱ्या जवळच्या कान नदीच्या काठावर जातात. छत्री अनेक प्रकारच्या दगडांपासून बनवलेल्या आहेत आणि त्यात बाह्य भाग आणि स्तंभाची विस्तृतपणे कोरणी केली आहे. हे ठिकाण राजवाड्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण इंदोर शहरात असल्याने या संकुलाचे काही भाग पूर्वी जीर्ण झाले आहेत. 2018 पासून परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. 2018 मध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने घोषणा केली की ते छत्र्यांना इंदोरच्या ऐतिहासिक स्थळांच्या फिरण्याच्या दौऱ्यात समाविष्ट करेल. तर इथे एक एनजीओ तर्फे इथे स्वच्छता अभियान चालवण्यात येते. बघू शकता मंदिराच्या आवारात. आपका एनजीओ है क्या? नहीं भाई, हमारा सोशल सर्विस ऐप है गोबाव करके. एक मिनट इधर आ जाओ, थोड़ी जानकारी दे दीजिए. हाँ, तो जैसा कि आप देख सकते हैं गोबाव है. हाँ गोबाव एक सोशल सर्विस ऐप इंट्रोड्यूस किया गया है हम लोगों की तरफ से, मतलब जो हमारे सर वगैरह हैं वहाँ पे हैं. तो बेसिकली गोबाव सर्विस ऐप एक सोशल सर्विस ऐप है जिसमें आप वॉलंटियरिंग, एनजीओस और ये सारी चीजें कनेक्टेड होती हैं. जैसे आप एनजीओ से हो, हाँ आपको किसी चीज की रिक्वायरमेंट है, आप डायरेक्ट कांटेक्ट किसी से नहीं कर पा रहे हो, आप गोबाव ऐप में आइए, लॉगिन करिए, उसमें अपनी रिक्वायरमेंट डालिए. जैसे हम लोग, जैसे आपको वॉलंटियर्स चाहिए, जैसे स्टूडेंट चाहिए कुछ किसी भी हेल्प के लिए, तो हम लोग उसमें ग्रेप कर लेंगे. या आपको कोई सामान की नीड है तो आप उसमें रिक्वायरमेंट डालेंगे. जैसे रिक्वायरमेंट डालेंगे हम लोग यहाँ से, जैसे मेरे को कुछ सोशल सर्विस करना है, जैसे तो मैं आपने किसी नीड की, जैसे क्या आपको कुछ चीज की जरूरत है, रेफ्रिजरेटर, फ्रिज वगैरह की जरूरत है, अब मैं देना चाहता हूँ उसमें, मैं उसमें ग्रेप करके मैं आपको तक पहुँचा दूंगा. तो इससे क्या एक सोशल सर्विस बुक बन जाएगा, जिससे कि आप घर बैठे भी सोशल सर्विस कर सकते हैं. ये धन्यवाद. हाँ, thank you. या सूरज गायकर ब्लॉग्स. ते पाणी कम डालं भाई, नाही तर आपणच तर इथे पाणीपुरीवाले आहेत, पण इकडे आपल्यासारखी पाणीपुरी नाही भेटत, भरपूर तिखट आहे. बघू शकताय पाणी. आता इथे टेस्ट करून बघितली, फक्त ऋतिक घेते ते पण थोडं पाणी घेऊ. आणि परत पण खाते का? दहीपुरी आहे. पाणी खूप तिखट आहे पाणीपुरीचं. एक नंबर आहे. हे बघा इकडे याला चालतंय. आलं पाणी आलं बघा डोळ्यातून. हे गाण आहे रे तिथे. हे प्लेटो हे बघ इथं कपड्याला खाली परत नाही. हा बघा
ऋतिक पण खाते. वैसे बटर डाल दो. नाही, ऋतिकला काय नव्हते, या दोघांचं पाणी आलं. बस हुआ, उसको काटने बटन डालो. बस हा. प्रॉब्लम कैसा होगा? आप यूज करिए थोड़ा. पूरी देना, बटर डाल के मीठ डाल के नमक डाल के नमक या चाट. तर यांच्याकडे बघू शकता, ही यांची स्पेशल पाणीपुरी आहे. इकडे फक्त तिखट खाण्यासाठी लोक यांच्याकडे येतात, पण बाकीच्यांकडे तुम्हाला गोड पाणीपुरी सुद्धा भेटेल असे सांगतात. तिकडे बाजूला नदी आहे. उज्जैन होके आए, ओंकारेश्वर होके. आता इथे दहीपुरी घेतलेली आहे. दहीपुरी कशी आहे सांग? दहीपुरी चांगली आहे. सनी नाही, आपला हा कुठे आहे? ऋतिक कुठे गेला? तर आता हे इकडे कपड्यांचं मार्केट लागलेलं आहे. इथून इथे बघू शकता शूज वगैरे, शूज वगैरे आहेत, कपडे आहेत भरपूर आहे बघू शकता. आणि इकडनं पुढे एक राजवाडा आहे, तिथून त्याच्या पुढे आपल्याला सराफा मार्केट चालू आहे. इथे मित्रांनो महालक्ष्मी मंदिर आहे, आणि महालक्ष्मी मंदिराच्या बरोबर समोरच आपल्याला राजवाडा दिसतो, आणि राजवाड्याच्या पाठीमागे सराफा मार्केट आहे. आता अगोदर आपण राजवाडा बघायला जातोय, बघूया आता. राजवाडा बघायसाठी मित्रांनो 20 रुपये प्रत्येकी पर पर्सन तिकीट आहे. तिकीट तर काढलेले आम्ही, आणि आतमधून हा राजवाड्याचा परिसर बघू शकता. हे तिकीट खूप सुंदर आणि मोठा असा राजवाडा, आणि रात्री 7:30 वाजता लाइटिंग शो असतो इथे. आता वरती पण आपण जाऊ शकतो, तर वरती जाऊया. आणि या इकडे आपण अजून इंदोरमध्ये काय काय बघू शकतो त्याचं हे सूचना फलक लावलेलं आहे, बघू शकता. आणि त्याच बाजूने इथून वरती जायला रस्ता आहे फर्स्ट फ्लोअरला. तर खूप सुंदर अशी जागा आहे. फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे आपण, आणि इकडनं आता सेकंड फ्लोअर. हा आहे फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू. मराठा साम्राज्याच्या होळकर राजवंशाच्या आणि त्यांच्या उत्कृष्ट निवासस्थानाच्या राजवाडा पॅलेसच्या जगात पाऊल ठेवा. मध्य प्रदेशातील इंदोरच्या खजुरी बाजारात स्थित 18व्या शतकातील हा राजवाडा केवळ शाही होळकरांच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा पुरावा नाही, तर शहराच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचे प्रतिबिंब देखील आहे. त्याच्या आकर्षक इतिहासापासून ते त्याच्या चित्तथरारक वास्तुकलेपर्यंत येथे एक्सप्लोर करण्यासारखे बरेच काही आहे. सेकंड फ्लोअरनं आता आपण बघून झालेलो आहे, आणि तिकडे समोर थोडा हॉलसारखं दिसतंय, प्रशस्त हॉल आहे त्या साईडला. टेरेसवर जायला रस्ता आहे का? टेरेसवर जायला रस्ता आहे का? तर इथे होळकर कुटुंबांची वंशावली दिलेली बघू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही. या राजवाड्याचे बांधकाम 1747 मध्ये होळकर राजघराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी सुरू केले. हे होळकर शासकांचे निवासस्थान होते, आणि त्यात शाही समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यासारख्या महत्त्वाच्या घटना घडल्या.
राजवाड्याची भव्य वास्तुकला ही राजघराण्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे. 7 मजली राजवाड्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम, कमानी आणि खांब आहेत जे ते बांधणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शन करतात. राजवाड्याचे प्रवेशद्वार एक भव्य कमानी आणि मध्यवर्ती हॉल आहे, ज्याच्या दर्शनी भाग अलंकृत बाल्कनी आणि झरोके आहेत, ज्याच्या समोर कारंजे आणि कृत्रिम धबधबा असलेली हिरवीगार बाग आहे. राजवाड्याच्या अद्भुत वास्तुकला आणि समृद्ध इतिहास व्यतिरिक्त राजवाडा पॅलेस पारंपरिक मराठा जीवनशैलीची झलक देखील देतो. या पॅलेसमध्ये एक संग्रहालय आहे जे होळकर राजवंशाशी संबंधित विविध कलाकृती, चित्रे आणि शिल्पे प्रदर्शित करते. हा पॅलेस सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे केंद्र देखील आहे. रंगीत रंगपंचमी गैर महोत्सवादरम्यान शेकडो लोक राजवाड्यात जमतात. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीदरम्यान राजवाड्यासह इंदोरच्या अनेक भागातून झाकी जाताना दिसतात. इथे आता आपण चाट खाते. इसको क्या बोलते हैं? मसाला ककड़ी मसाला ककड़ी. पुदिना पण आहे इथे. इथे आपण सराफा मार्केटमध्ये आलेलो आणि इकडे बघू शकता खाण्यापिण्याची दुकानं जास्त आहेत. या साईडला ज्वेलरीज आहे आणि तिकडे खाण्यापिण्याची लाईन आहे सगळी. 4 किलोमीटर काय ते 56 दुकान म्हणून आहे. तिथे वेगवेगळं खायला भेटतं. ते गाव ते 4 किलोमीटर. 4 किलोमीटर संगम चाट कॉर्नर इकडे सगळी खायची लाईन आहे आणि पाठीमागे होती सगळी ज्वेलरी. या साईडला काय बघूया, इकडे सुद्धा एक मोठं हॉटेल आहे विजय चाट हाऊस. पण मला तर वाटतं इथे मार्केट आहे ना जे रात्रीत भरतं. रात्री खूप जणांचा व्हिडिओ मी बघितलेला आहे तर इकडचं मार्केट कदाचित रात्री भरत असेल, त्यामुळे आता एवढं काय दिसत नाही आपल्याला. कुल्फी मटका त्या साईडला हव्या. तिथे आईस्क्रीम आहे, मटका कुल्फी, स्वादिष्ट समोसा कॉर्नर. इथे बघ गुलाबजामुन, मावा वाटी, शाही रबडी. काय खायचं? मुंका हलवा. तर इथे संगम चाट हाऊस मध्ये आपण चाललेलो आहे. दहीपुरी, पाणीपुरी. इथे आता आपण पावभाजी घेतलेली आहे. तू काय घेतलंय? काय घेतलं? दहीवडा. दहीवडा कॅन्सल झाला ना. मग काय कशाला विचारताय? तुझं काय? माझं छोले भटुरे. आणि त्याचं हे ऋतिक काय घेतलंय? नूडल्स. नूडल्स. आता फक्त पावभाजी आलेली आहे, ते पावभाजी चालू करूया आपण खायला. इथे पावभाजी आणि लस्सी संपलेली आपली आणि आता इकडे छोले भटुरे मागवलेले. आणि हे हॉटेल आहे इकडचं, बघू शकता. इथे आता आपलं जेवण करून झालेलं आहे. आईस्क्रीम सुद्धा घेतलेली आणि आता आपण निघूया बाहेर. अंकल खाना अच्छा था? खाना आपका अच्छा था? मजा आ गया खा के? दही वड़ा नहीं मिला इसको. आपने ना आने के पहले जो पड़ा हुआ था ना 3 था. हाँ खत्म हो गया. तीनों का लगेगा तैयार हो रहा है. अगर आप थोड़ी देर पहले आ जाते तो आती कम 540. आता मित्रांनो आपण पुन्हा एकदा हॉटेलकडे निघालेलो आहे
आपला मेन जो सराफा मार्केट असतो तो आम्ही जिथे जेवलो त्यांना विचारलं तो रात्री लागतो. रात्री म्हणजे खूप सारी खायप्याची वस्तू इथे असतात. तो मेन जो सराफा मार्केट रात्री भरतो. तर त्यामुळे आता आपण जेवलो इथे, नाश्ता केला आणि आपण थोडंसं फिरायला आलेलो, पण आपल्याला माहीत नव्हतं इथे राजवाडा सुद्धा आहे. तो राजवाडा आपण फिरलो. त्यानंतर NGO वाले भेटले आपल्याला, सोशल वर्कर भेटले. तर आता आपण चाललोय पुन्हा एकदा हॉटेलवर. अपना व्यवसाय अपनी समय सीमा में करें और जैसा नगर निगम द्वारा जंक्शन कार्यालय की जाएगी जब तक क्या वापस नहीं जाएगी. पुन्हा एकदा आपण राजवाड्याकडे आलोय आणि रिक्षा बघूया. 20 रुपये सीट कुठे सर्व टेक सो में जोड़ दो ना सबको. गलत नहीं होता, आप सवारी से बताया. सर्व टेक बस स्टँड जवळ आपल्याला जायचंय. आता इथे भाव करते आपण थोडा, जवळच आहे. कम में बता दीजिए. आपको होटल तक छोड़ के आए हो. कितना 20 रुपया कम नहीं, कम नहीं. गलत थोड़ी. सर कितने ना आता आपण हॉटेलच्या इथे आलेलो आहे. आपल्या हॉटेलच्या बाजूलाच हा बस स्टॉप आहे इंदोरचा. तिथून बघू शकता सगळीकडे जाणाऱ्या बस सुटतात. तर इकडे हा इकडनं बस स्टॉप आहे, तिकडे सुद्धा बस लागले आहेत आणि बाजूलाच ऑटो रिक्षा सुद्धा भेटतात तुम्हाला. तर आता आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आपण हॉटेलवरती जाऊ, थोडं फ्रेश होऊ. आणि आपली ट्रेन आहे 4:30ची, इंदोर ते दौंड पुण्याला जाणारी ट्रेन आहे. ते आपल्याला कल्याणला सोडेल. आपण आता जाऊ मस्त एका हॉटेलला फ्रेश होऊ आणि लगेच निघू, कारण की ट्रेन लागलेली असेल. तर आता आपण जाऊया. आणि हा व्लॉग सुद्धा मी आता इथेच संपवतो. ओंकारेश्वरमध्ये आपलं फक्त मामलेश्वरचं दर्शन नाही झालं, त्यामुळे आपण परत प्लॅन करू ओंकारेश्वरला जाण्याचा. तर आता हा व्लॉग इथे संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.